सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याने सातपूर परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले। सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील 2 घरे सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे। या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। सातपूर परिसरातील कामगार नगरमध्ये राहणारे विजय अमृतराव थोरवे हे बाहेर गावी गेले असल्याने घराला कुलूप होते। या बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून प्रवेश करत सामान अस्तव्यस्त केले। सोन्याचे दागिने, वस्तू व रोकड असा एकूण 60 ते 70 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेलाय। तर त्याच परिसरातील एका क्लासेसचा दरवाजाचे कडी कोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश करून शोधाशोध सुरू केली। मात्र घरात फारसे काही सामान नसल्याने त्याला रिकामे हाती जावे लागले। मात्र याबाबत या चोरट्याचा शोध घेऊन चोरीचा माल परत मिळवून द्यावा म्हणून थोरवे यांनी पोलिसांना विनंती केली आहे। तसेच राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष रणजित ठाकरे आणि मनसेचे उपशहर अध्यक्ष किशोर वडजे यांनी यावेळी परिसरात भेट देत लवकरात लवकर आरोपीला अटक करावी असं यावेळी सांगण्यात आलंय। काय झालं, काय सांगाल? आपल्या कामगार नगर वस्तीमध्ये साईबाबा मंदिराच्या समोर आम्ही गेले 30 वर्षापासून राहत आहोत। असा इन्सिडेंट कधी घडला नाही, पण काल रात्री साधारण सुमारे पहाटे 2च्या आसपास आमच्या घरामध्ये चोरी झालेली आहेत आणि घरातले सोनं, पैशाचे गल्ले, लहान पोरांचं सोनं, चांदी वगैरे हे सगळं चोरून नेलेलं आहे। तरीही माझी अपेक्षा आहे की ह्या अशा गोष्टी आपल्या कामगार नगरमध्ये होणं म्हणजे हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि आपल्या कामगार नगरवासियांना सगळ्यांना मी अशी विनंती करतो की आपण सर्वांनी सतर्क राहावे आणि जर कोणी संशयित व्यक्ती जर का सापडला किंवा आपल्या घरातले जे काही कोणी भाडेकरी ठेवले असतील त्यांच्यावरती निगराणी ठेवा की जेणेकरून असल्या गोष्टी परत घडणार नाही। आमचं तर नुकसान झालं आहे, पण तुम्ही सतर्क राहा। नेमकं सोनं नेमकं काय चोरीला गेलं आहे? सोनं नाही का 2 अंगठ्या चोरीला गेलेल्या आहेत, पैंजण वगैरे जे सिल्वर कॉईन वगैरे असतात ते चोरीला गेलेले आहेत। परत लहान मुलांचे जे सोन्याच्या वस्तू येतात बाळशाच्या वेळेस त्या गोष्टी चोरीला गेलेल्या आहेत आणि एक नाही का स्पेशली म्हणजे चोराने नाही का गल्ला पण चोरलेला आहे आणि तसंच नाही का फर्निचरचं लॉक त्याला तोडता नाही आलं म्हणून फर्निचरचं पण लॉक उपसून काढलेलं आहे। साधारणतः कितीचा हा किंमत असू शकते? साधारण नाही म्हटलं तरी मी म्हणतो की 60-70 हजाराची चोरी असू शकते। पोलीस प्रशासनाला आपण काय आवाहन करणार? पोलीस प्रशासनाला असं आवाहन करणार की हे जे भुरटे चोर आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर ताब्यात घ्यावे ही विनंती आणि असे जे कृत्य करतायत लोक त्यांच्यावरती एक आळा घातला पाहिजे ह्या गोष्टीवरती। ही अशी गोष्ट होऊ नाही शकत। पेट्रोलिंगसाठी ह्या ठिकाणी पोलीस येतात का गस्त घालायला? माझ्या माहितीप्रमाणे तर नाही आहेत, याच्याबद्दल मला काही माहिती नाही, पण नाहीच मी बघितले नाही कधी। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक।